बोरोसिल रिन्युएबल्सची जर्मन उपकंपनी जीएमबी ग्लास मॅन्युफॅक्चर ब्रँडेनबुर्ग दिवाळखोरीत. कंपनी आता लक्ष भारतीय सौर काच बाजाराकडे वळत आहे. निफ्टीने मजबूत तांत्रिक तळ केल्याने संकेत आगामी 17-24,000च्या पातळीपर्यंत तेजी होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. बँक निफ्टीत सध्या चांगली तेजी पाहायला मिळत असून तांत्रिकदृष्ट्या हे धोरणात्मक प्रवेशासाठी योग्य क्षण आहे. मात्र स्टॉप लॉस ठेवणे आवश्यक आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय शेअर बाजारावर त्याचा दबाव जाणवण्याची शक्यता हीच सध्याची मुख्य जोखीम मानली जात आहे. वेदांता शेअरने मार्केट ओपन होताच स्टॉप लॉस तोडला. दबाव वाढण्याचे चिन्ह. टायटन कंपनीचा शेअर ठराविक पातळीखाली घसरला. तांत्रिक तोट्याचा धोका निर्माण. टीसीएसने स्टॉप लॉस पातळी ओलांडल्याने गुंतवणूकदारांसाठी सावधगिरीची गरज. एचडीएफसी एएमसीचा सपोर्ट लेवल खालच्या दिशेने तुटल्याने जोखमीची स्थिती घडत. कल्याण ज्वेलर्सने चालू तिमाहीत सुमारे 18% इतकी दमदार सम स्टोअर विक्री वाढ नोंदवली आहे. पुढील 5 वर्षात भारताचा संरक्षण खर्च जीडीपीच्या 2.5% पर्यंत नेण्याचा मानस आहे.